दरम्यान सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातून एक हस्तलिखित संदेश सोशल मीडियावरती शेअर केलाय। या पत्रात त्यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या कारवाईचा निषेध करत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तर काय म्हटलंय सोनम वांगचुक यांनी, ही क्रूरता पाहिल्यानंतर मी माझं उपोषण सुरूच ठेवणार आहे। जोपर्यंत तरुण नेत्यांना संसद भवनात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही किंवा मला इथे रुग्णालयात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी माझं उपोषण सुरूच ठेवणार आहे। मला आशा आहे की सरकार शिक्षण मंत्र्यांना जबाबदार धरेल। चिथावणी देऊनही तरुणांनी ज्या प्रकारे शांतता राखली त्यामुळे मी खूप प्रभावित आणि भावुक झालो। मी सरकार आणि पोलिसांना आवाहन करतो की विद्यार्थ्यांना संसदेत त्यांच्या तक्रारी मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवावा। मला खात्री आहे की तरुण आंदोलक आज तोच संयम आणि सहनशीलता दाखवतील जशी त्यांनी काल दाखवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।